आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्या आदित्यचं रक्षा कवच तर मी नष्ट करून टाकलंय। आता तू कितीही यत्न कर अहिल्या, त्याला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत। आणि एकदा का आदित्य मेला रे मेला, मग तुला संपवायला मला फार वेळ लागणारच नाही। आता मला फक्त काहीही करून त्या महायज्ञाजवळ पोहोचायचंय, बस। मग तुझा खेळ खल्लास। काय झालं, तुम्ही असे सॅड फेसेस घेऊन का बसलात? दिशा, सॉरी, पण बिझनेस नाही वर्कआउट झाला ग। म्युन्सिपाल्टीवाले गाडी उचलून घेऊन गेले। काय? त्यांची हिम्मत कशी झाली? हा, हिम्मत कशी झाली दामिनी देवी किर्लोस्करची गाडी उचलून न्यायची? करेक्ट, मी पण असंच बोलले त्यांना। कशी हिम्मत होते दामिनी देवी किर्लोस्करची गाडीला हात लावायचा? नाही ऐकलं त्यांनी, घेऊन गेली माझी गाडी। हत्या। दिशा, तुझे कोणी चांगले लॉयर्स ओळखीचे आहेत का? म्हणजे आपण लीगली काही फाईट करू शकतो का त्यांच्याबरोबर? लॉयर्सची काय गरज आहे? तुमचंच काहीतरी चुकलेलं असणार आहे। आमचं? तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करायच्या आधी पूजा केली होती? पूजा नाही। न्यू सासूमो, तुम्हाला तर माहिती आहे ना, कोणतेही शुभ कार्य करायच्या आधी आपण एक पूजा करतो। तुम्ही कसं विसरलात? बरं असो, एक सासूमो आमच्या मंदिरात यज्ञ करतायत ना, आपण पण तिथे जाऊयात का? आपली पूजा उरकून घेऊ। देवानी एक संकेतच दिला होता वाटतं। आम्ही आशीर्वाद घ्यायचं विसरलो ना। पण ठीक आहे, आता आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊ आणि नवा बिझनेस स्टार्ट करू। मी पण दामिनी देवी किर्लोस्कर आहे, अशी हरणार नाही। दिशा, काय मस्त आयडिया दिली आहेस तू। परितोष, आता आपण जाऊ आणि वहिनी जिथे पूजा करतायत ना, तिथे जाऊन देवाचा छान आशीर्वाद घेऊ आणि नव्या बिझनेसला सुरुवात करू, तेही जोमाने। येस, थँक्यू दिशा, आय लव्ह यू। हिच्या एवढी स्टुपिड बाई अख्ख्या जगात नाही बघितली मी। गुरुजी, मारुती, यशस्वी भव, आयुष्मती भव। गुरुजी, माझ्या हातनं ना लई मोठा गुन्हा घडलाय। म्हणजे माझ्या हातनं अशी चूक घडली की ती आदित्य बाबांच्या जीवावरच बेतली। मी माझ्या पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं। मला माहिती नव्हतं ते मंगळसूत्र म्हणजे आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहे। आता देवाची करणी कशी आहे बघा, पर माझ्या हातनं चूक झाली आहे खरं आहे। आदित्य ठीक आहे ना? होय, पण त्यांच्या पायावर पंखा पडला। मला हीच भीती होती। आता आदित्यवर संकट येतच राहणार। जे घडलं ते वाईट घडलं। गुरुजी, पण मग काही दुसरा उपाय आहे का ह्यावर? किंवा मी दुसरं एखादं मंगळसूत्र घालू शकते का गळ्यात? मंगळसूत्र म्हणजे गळ्यात घालायचा साधा धागा वाटतो का तुला? जुना झाला म्हणून जायचा आणि बाजारातून नवीन आणायचा?
मंगळसूत्र म्हणजे विधीपूर्वक मंत्रोच्चारासहित पतीनं पत्नीच्या गळ्यात बांधायचं असतं. हे विसरलीस तू? विसरलीस का? आम्ही महायज्ञ करणारच आहोत, पण आदित्यनं तो तुझ्याशी लग्न करतो ह्या भावनेनं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणं गरजेचं आहे. आणि हे पारू लवकरात लवकर करायला हवं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही गुरुजी, माझी पारू ते करल. बार काय बोलतोयस तू? कसं शक्य आहे ते? आमच्या नात्याबद्दल देवी यांना अजून काय बी माहित नाही, आणि त्यांना जेव्हा हे समजेल तेव्हा त्या परवानगी देणार नाही हे बी माहित आहे तुला. या बाबतीत कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. आदित्यचा जीव वाचणं महत्वाचं आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते. काय करायचं ते बघू. गुरुजी येतो आम्ही. आदित्य, काय रे, काय वाचतोयस? नाही नाही काही नाही. नाही काही नाही ऍक्च्युली. आई बस ना, बस. मला ना एक किस्सा आठवला तर त्याचाच विचार करत होतो. तुम्ही कसला किस्सा? मला पण सांग. ऍक्च्युली ना माझा एक मित्र आहे. ही इज अन आर्टिस्ट, इज अन ॲक्टर. तो नाटकात वगैरे काम करतो. आणि काहीतरी असं झालं, त्याच्या रिहर्सलमध्ये त्याचीच एक को ॲक्टर होती, मैत्रीण होती त्याची. त्याने रिहर्सलमध्ये सीनमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. ती मुलगी कदाचित खूपच अशी पारंपरिक संस्कारात वाढलेली असेल, परंपरा जपणारी. ती मुलगी ते मंगळसूत्र खरं मानून बसली. ती मनोमन माझ्या मित्राला तिचा नवरा मानू लागली. अर्थात तिने काय कुठली जबरदस्ती केली नाही त्याच्यावर की त्याने सुद्धा तिला त्याची बायको मानली पाहिजे. आणि मग बराच काळ गेला आणि काळांतराने तो माझा मित्र तो सुद्धा तिच्या प्रेमात पडला. त्याने काय तिच्या समोर कन्फेस नाही केलं, पण तो सुद्धा मनोमन तिला त्याची बायको मानू लागला. मला वाटतं ते दोघंही मूर्ख आहेत.